सो हे गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एक मिनी ब्लॉगमध्ये. तर मी गेलो माझ्या मित्राच्या घरी. आरती झालेली गणपती बाप्पाची. तर बसलेलो सगळी, माझा मित्रही बसलेला. तेवढाच येतो माझ्या भावाचा फोन. तो म्हणतो आपल्याला जायचे दर्शनाला, तर तू ये पटकन. मग मी गेलो त्याला घ्यायला. तेवढ्यात जायचंच होतो की तो भेटला मला रस्त्यात. तो म्हणतो चल आलो मी आता अर्ध्या रस्त्यात. तर आम्ही दोघं जायत होतो आमच्या मित्राच्या घरी, म्हणजेच मानसकडं. तर आम्ही जायत होतो. तर खूप अशी मजा मस्ती आलेली. मानसला शोधला तर मानस आम्हाला दुसऱ्यांच्या इथं भेटला पत्ते खेळताना. तर त्याच्या इथं बसलो, नाश्ता विष्टा केला. असा सुंदर असा उत्तम डेकोरेशन केलेला गणपती बाप्पाच्या इथं त्यांनी. तर आम्ही तिघंजणं चाललेलो आमच्या टीचरांकडं, सायन्सच्या टीचरांकडं, गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर असेच चाललेलो मजा मस्ती करत. तर त्यांच्या रोडला चाललेलो आणि आता आलं होतं त्यांचं घर. हे बघा, आलं आणि त्यांच्या घरी गेलो, त्याच नव्हत्या. तर नाश्ता केला ना आलो परत. तर मध्येच माकड दिसले, त्याला पाहिले आणि मानस म्हणतो मला फोन आला आहे, आपण त्यांच्या दुकानात जाऊन दूध घेऊन येऊ. त्यांच्या दुकानात गेलो, दूध आणले आणि नाक्यावर अशी प्रचंड अशी गर्दी होती. ती बघून आम्ही हैराण झालो आणि कडेकडेने गेलो. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये एवढंच. याच्या पुढचा ब्लॉग दुसऱ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू होईल. बाय गाईज.